Remove the mask. Silence. यशा पीछे कैमरा क्या सर ये जानना चाहेंगे क्या हुआ As a law-abiding citizen and a mass leader, Mr. Anil Deshmukh had willingly, voluntarily appeared before the Enforcement Directorate yesterday. हाई कोर्ट ने उनको परमिशन दी थी कि वो अपने वकील के साथ पेश हो सकते हैं। वो अपने वकील के साथ कल पेश हुए। सुबह 11 बजे के करीब वो वहाँ पहुँचे और रात को 12:30 बजे तक उनके साथ जो भी सवाल जवाब हुए उन्होंने जवाब दिए और 12:30 बजे उनको अरेस्ट कर लिया गया। अनिल देशमुख जी कभी भी कोर्ट में हमेशा कहते आए हैं कि मैं वॉलंटरीली कोऑपरेट करना चाहता हूं। सिर्फ इतनी ही गुजारिश की है उन्होंने कोर्ट से कि इन्वेस्टिगेशन फेयर हो, इम्पार्शियल हो, ऑब्जेक्टिव हो और अपने राइट्स को एक्सरसाइज करना, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज़ को अवेल करना, सुप्रीम कोर्ट में रिट डालना, हाई कोर्ट में पिटिशन डालना, ये हर सिटीजन का संवैधानिक कॉन्स्टिट्यूशनल राइट है, संवैधानिक अधिकार है। उनकी रिट पिटिशन आज भी सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है और उसकी सुनवाई अब आगे 10 तारीख को एक बैच ऑफ मैटर्स के साथ नियत है। आप लोगों ने बताया कि उनको आरोपी भी नहीं बनाया था, पहले आरोपी नहीं थे, तो अचानक कैसे? जब उनका केस सुप्रीम कोर्ट में चला तो सुप्रीम कोर्ट ने उनकी रिट को दाखिल किया और बोला कि जहां तक वैलिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजंस का सवाल है, ये रिट सुप्रीम कोर्ट में चलेगी और बाकी के रिलीफ के लिए, ख़ास करके इंटरिम रिलीफ के लिए, वो अपनी और जो रेमेडीज़ हैं सीआरपीसी के तहत वो अवेल कर सकते हैं, चाहे वो क्वॉशिंग हो। तो सुप्रीम कोर्ट की लीव एंड लिबर्टी के साथ उन्होंने हाई कोर्ट में पिटिशन दाखिल की और उन्होंने ये मांगा कि इन्वेस्टिगेशंस फेयर और ऑब्जेक्टिव हों और जो संबंध इशू हुए हैं वो ऐसे लगता है जैसे किसी मंद भावना से है। हाई कोर्ट ने सरकार का स्टैंड नोट किया, एनफोर्समेंट डायरेक्टरेट का स्टैंड नोट किया कि हम अभी तक हमने देशमुख साहब को एक्यूज़ नहीं बनाया है और उनको सिर्फ सस्पेक्ट रखा है। हम उनको मौका दे रहे हैं कि वो अपनी बात को एक्सप्लेन कर सकें और इसमें कोई भी मैलाफाइडी नहीं है। हाई कोर्ट ने बोला क्योंकि ये ऐसा इस समय एक इन्वेस्टिगेशन का फ्री हैंड होता है इन्वेस्टिगेटिंग एजेंसी का, तो अगर कभी भी मिस्टर देशमुख को ये एडवाइस किया जाता है कि कोई अप्रीहेंशन ऑफ अरेस्ट है तो वो अपनी एंटिसिपेटरी बेल भी दाखिल कर सकते हैं। मगर देशमुख साहब ने ऐसी एश्योरेंस जो हाई कोर्ट के सामने रखी गई उसको देखते हुए और ख़ास करके कि उनको राइट मिला एक लॉयर को साथ ले जाने का जो विजिबल डिस्टेंस पे रहेगा और ऑडिबल रेंज में नहीं रहेगा, उन्होंने एंटिसिपेटरी बेल नहीं ली और खुद अपनी बोनाफाइडी साबित करने के लिए सामने से पेश हुए और हर सवाल का जवाब देने के लिए तैयार हुए। आज You also questioned the CBI involvement and you also stated that the case was supposed to be given to the CBI, not the ED. ED came on its own accord. So the issue that was raised before the court was the other side claimed that we are investigating as per the orders of the High Court. It was pointed out that the High Court had directed the CBI to carry out inquiry and to carry out further proceedings, which may be in the form of an investigation. But the ED had registered a case only relying upon the CBI offences because the PMLA investigations cannot begin unless there is a schedule or predicate offence. And CBI so far has issued notice to Mr. Deshmukh under section 41 capital A CRPC, which means that they did not intend to arrest.
So we had argued that if the main agency had not sought to arrest, so where's the question of, where's the need or necessity to arrest? Today they had sought remand, we had objected to it. The court has remanded Mr. Deshmukh to the custody of the Enforcement Directorate till the 6th of November, and Mr. Deshmukh will fully cooperate, and for the rest of the issues that may arise after today's proceedings or the next proceedings, appropriate legal recourse will be taken in due course. Mr. Deshmukh is as I said, a law-abiding citizen. He respects the rule of law to the fullest. He will render all due cooperation and assistance and will never shy away from calling a spade a spade. Thank you. Thank you, sir. दिनांक साम टीव्ही इंडिया टीव्ही सचिन सर इकडे सर थोडं सर काय झालं नेमकं कोर्टामध्ये पूर्ण आणि काय 1 नोव्हेंबरला अनिल देशमुख स्वतः सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले आणि त्यांची 13 तास ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली आणि त्यानंतर 12:30 वाजता रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांना अटक केलं। आज अनिल देशमुखांना माननीय सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि ईडीने 14 दिवसांची ईडीची कस्टडी हवी अशा स्वरूपाचा अर्ज त्या ठिकाणी माननीय न्यायालयात केला। त्याला आम्ही विरोध दर्शवला। आम्ही कोर्टाला हे सांगितलं की अनिल देशमुखांनी प्रत्येक वेळेस ईडीला सहकार्य केलेलं आहे। जेव्हा जेव्हा ईडीने समन्स अनिल देशमुखांना इश्यू केले, प्रत्येक समन्सला अनिल देशमुखांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांनी संबंधित कागदपत्र देखील ईडीच्या कार्यालयात जमा केलेले आहेत आणि त्यामुळे अनिल देशमुख हे सहकार्य करत नाही अशा स्वरूपाचा जो आरोप आहे हा बेबुनियाद आहे, चुकीचा आहे अशा स्वरूपाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली। व त्याचबरोबर आम्ही माननीय न्यायालयाला हेही सांगितलं की ईडीने सर्वोच्च न्यायालयात व माननीय उच्च न्यायालयात ही भूमिका घेतली की अनिल देशमुख हे अद्यापपर्यंत आरोपी नाहीयेत। अनिल देशमुख यांच्यावर संशय आहे परंतु ते अद्याप आरोपी नाहीत, एक्यूज नाहीत अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यानंतर अनिल देशमुखांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं अशा स्वरूपाचा पवित्रा देखील त्या ठिकाणी तिथे घेतला आणि त्यामुळे जेव्हा ईडीची भूमिका अशी होती की अनिल देशमुख हे आरोपी नाही आणि त्यांनी चौकशीसाठी हजर राहावं, अनिल देशमुखांनी एक लॉ अबाइडिंग सिटीजन या नात्याने ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर झाले आणि त्यानंतर त्यांची अटक ईडीने जी केली ती बेकायदेशीर आहे असा देखील युक्तिवाद आम्ही कोर्टात केला। ईडीने 14 दिवसाची कोठडी मागितली, कोर्टाने ती फेटाळून लावून 4 दिवसाची कोठडी ईडीची माननीय न्यायालयाने अनिल देशमुखांना दिली आहे, ईडीला दिलेली आहे आणि 6 तारखेपर्यंत ईडीची कस्टडी माननीय न्यायालयाने तसा निर्देश दिलेले आहे। त्यामध्ये जेवण आणि काही औषध वगैरे आम्ही त्या संदर्भातला अर्ज देखील माननीय न्यायालयात केला। अनिल देशमुखांचं वय 72 वर्ष आहे, त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं आहे आणि एक सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना होम फूड, घरचं जेवण आणि औषधं हे पुरवण्यात यावं अशा स्वरूपाचा अर्ज देखील केला, तो माननीय न्यायालयाने मान्य केला आहे। त्याचबरोबर आम्ही आणखीन एक अर्ज केला की अनिल देशमुखांची जेव्हा चौकशी होईल ईडीच्या कार्यालयात तेव्हा एका वकिलाला हजर राहण्याची परवानगी द्यावी, तो अर्ज देखील माननीय न्यायालयाने मंजूर केलेला आहे। अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नाहीत हे खोटं आहे। अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला प्रत्येक वेळी सहकार्य केलेलं आहे। अनिल देशमुख यांच्या वकिलांनी ही माहिती दिलेली आहे। आता त्यांना घरचं जेवण आणि औषधं दिली जातील। जेव्हा जेव्हा ईडीची चौकशी असेल त्यावेळेला त्यांच्यासोबत देशमुख यांचे वकील सुद्धा त्या ठिकाणी हजर असतील, तर त्यांना या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेली आहे। अद्याप ईडीने त्यांना आरोपी केलेलं नाही।